सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत। पहिल्यापासूनचे व्हिडिओ पहा, म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळी माहिती तुम्हाला भेटेल की मी आतापर्यंत काय काय शिकवलेलं आहे। अगदी झिरोपासून आपण शिवण क्लासला सुरुवात केलेली आहे। मटेरियल कोणकोणतं लागतं त्यापासून आपल्याला टेपमध्ये मापे कशी घ्यायची ते सुद्धा सविस्तरपणे सगळं काही डिटेल सांगितलेलं आहे। पहिल्यापासूनचे व्हिडिओ नक्की पहा। जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट विषयावर नेते। तर आता आपण बघतोय की क्रॉसपट्टी नक्की कशी जोडायची, तर प्रॉपर पद्धतीने क्रॉसपट्टी कशी जोडायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बिगनर्ससाठी स्पेशली फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, त्यासाठी सगळं काही समजून सांगते आणि परफेक्ट पद्धत आहे। परफेक्ट ब्लाऊज तुमचा बसू शकतो आहे। तुम्ही असं जर शिलाई केली, असं जर कटिंग केलं तर इथं आपण जे ब्लाऊजचं कापड आहे त्यातून 2 आपण क्रॉसपट्टी काढलेल्या आहेत आणि अस्तरचं जे कापड आहे त्याच्यातून आपण 4 क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्यात। म्हणजे तुम्ही जरी 2 काढल्या तरी चालेल, बट काय असतं की खालीच क्रॉसपट्टी जरा हेवीमध्ये असेल तर ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसतो। तर जी उंच बाजू आहे ती आपण पुढच्या साईडला ठेवायची आहे, इथं तुम्ही बघू शकताय। आणि जो आपला मेन ब्लाऊजचं कापड आहे ते आपण वरच्या साईडला असं ठेवायचं आहे। आणि इथं अस्तरचे 2 क्रॉसपट्टी मी काढून घेतल्यात, त्या आतल्या साईडला म्हणजे अस्तरची बाजू अस्तरच्याच बाजूला आपण जॉईन करणार आहोत आणि ब्लाऊजची बाजू ब्लाऊजच्या बाजूलाच। तर आता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल। असं हे ठेवलेलं आहे बघा। उंच बाजू आपण ज्या ठिकाणी आपलं हुक लावतो किंवा ज्या साईडला आपला गळा आहे त्या साईडला करायची आहे आणि असं हे शिलाई करून घ्यायचं आहे। याच्यावरून 2 टिपा आपण मारून घेणार आहोत। क्रॉसपट्टी व्यवस्थित शिलाई करायची। ब्लाऊज कितीही चांगला तुम्ही कटिंग केला आणि शिलाई करताना जर तुम्ही चुका केल्या तर तो ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। त्यासाठी काळजीपूर्वक शिलाई करताना काळजीपूर्वकच करायचे। हे सर्व जर क्लासेस तुम्ही अटेंड केले तर तुम्हाला शिवण क्लास करण्याची गरज नाही। जसं क्लासमध्ये समोरासमोर बसून शिकता त्याच पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा। आणि आता क्रॉसपट्टी जोडताना तुम्ही बघितलं असेल की सगळ्या बाजू समान घ्यायच्या, म्हणजे करेक्ट लेवलमध्ये सगळे पीस घ्यायचे आणि त्याच्यावरून आपण टिप मारून घ्यायची आहे। अजून एकदा सांगते की जो ब्लाऊजचा कपडा आहे तो असाच ब्लाऊजच्या साईडने आपण उलटा ठेवायचा आहे आणि जो अस्तरचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने ठेवायचा आहे। तर आता मी एक टिप मारून घेतलेली आहे, ह्याच्यावरून आपण अजून एक टिप मारून घ्यायची आहे। उंच भाग हुकची जी पट्टी येते त्या साईडला आपल्याला उंच भाग करून घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा। ज्यावेळेस बिगिनर्स तुम्ही असता, पहिल्यांदाच ब्लाऊज शिकत असता, त्यावेळेस नक्की उंच बाजू कोणत्या साईडला जोडायची तेच तुम्हाला कळत नाही आणि लक्षातही राहत नाही। त्यासाठी असं हे मी एवढं तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं आहे। तर इथं बघा मी असं हे शिलाई करून घेतलेलं आहे। इथं बघू शकता तुम्ही, असा हा त्याचा लुक येतो आहे। आणि जर तुम्ही बिगिनर्स असाल तर ह्याच्यावरून इस्त्री फिरवून घ्या, म्हणजे ह्याचा शेप तुम्हाला प्रॉपर दिसेल। आता एका साईडची आपण शिलाई करून घेतलेली आहे। तर आता जो खालचा भाग आहे तो कसा शिलाई करायचा आहे बघा। इथं वरून आपण फोल्ड करत तो कपडा ब्लाऊजचा असा फोल्ड करत आणायचा आणि नंतर जी क्रॉसपट्टी आहे ती आपण शिलाई करून घ्यायची आहे। तर अशी जर तुम्ही क्रॉसपट्टी शिलाई केली तर एकदम प्रोफेशनल लुक येतं, म्हणजे फिनिशिंग छान येते ब्लाऊजला। आणि ब्लाऊज एकदा आपण शिलाई केला तर तो उसवतसुद्धा नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाहीत। बघितला तरी ब्लाऊज छान दिसतो आणि फिटिंगला पण व्यवस्थित बसतो। त्यासाठी तुम्ही असं हे शिलाई करून घ्या। तर बरेच जर खालच्या साईडने जस्ट दुमडून टिप मारून घेतात, पण तसं केलं तर ब्लाऊजला अजिबात फिनिशिंग येत नाही। तर ही पद्धत एकदम मस्त आहे फ्रेंड्स। तर असं हे शिलाई करून घ्यायचं आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की जो ब्लाऊजचा वरचा भाग होता तो आपण फोल्ड करून ह्याच्या आतमध्ये घातला आहे आणि असं हे 2 वेळा आपण ह्याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण ह्याच्यावरून टिप मारून घेतो त्यावेळेस आतला जो ब्लाऊजचा कपडा आहे, म्हणजे शोल्डर म्हणा किंवा मुंड्याचा भाग, तो याच्यामध्ये शिलाईमध्ये येऊ शकतो आहे। तो शिलाईमध्ये येऊ नये म्हणून आतल्या साईडला आपण तो ढकलून व्यवस्थित ह्याच्यावरून टिपा मारून घ्यायच्या आहेत। हे सगळं काही तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी बरेचसे पार्ट केलेले आहेत। पहिल्या पार्टमध्ये आपण मापे कशी घ्यायची ते बघितलेलं आहे। नंतर आपण कटिंग कशी करायची किंवा ह्याचे पॅटर्न कसे काढायचे, आकृती कशी काढायची, असं बरंचसं पार्ट आहेत। ह्या 3 पीस प्रिन्स कटिंगचे भरपूर पार्ट आपण तयार केलेत, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट समजावं म्हणून। आणि मी जसं सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही याची कटिंग केली आणि शिलाई केली
तर परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसेल, काकेमध्ये फुगा येणार नाही किंवा ब्लाऊज घातल्यानंतर कचणार नाही, गळा पडणार नाही, बरेचसे प्रॉब्लेम असतात. तर प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे. पहिल्यापासून 3 पीस प्रिन्स कटिंगचं व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. डीपमध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे. हे जर क्लासेस तुम्ही पूर्ण केलं तर घर बसल्या मिशन क्लास तुमचा पूर्ण होईल. पटीला खालच्या साईडने 2 टिपा मारून घेतलेत आणि वरच्या साईडला सुद्धा मी 2 टिपा मारून घेतलेल्या आहेत. आणि जो मोठा भाग असतो त्या भागाकडून आपण हे असं सरळ करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघाल की एकदम मस्त फिनिशिंग आपल्या ह्या ब्लाऊजला आलेली आहे. तर हा एक पीस मी तयार केला आहे. तसाच सेम आपण दुसरा पीससुद्धा तयार करून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण आपला स्वतःचा ब्लाऊज शिलाई करायचा आणि नंतर आपण कस्टमरचा ब्लाऊज शिलाई करायचा. कारण कधीही आपण आपला स्वतःचा ब्लाऊज केला रेडी तर काय होतं की चुका वगैरे असतील तर आपण व्यवस्थित तो ब्लाऊज घालून बघू शकतो. काय चुकलं आहे, काय नाही, काय केल्यानंतर काय होतं हे सगळं तुम्हाला समजेल. आणि हा जो 3 पीस प्रिन्स कटिंगचा भाग आहे कपचा, तो जर तुम्ही पाहिला तर बघा तुम्ही एकदम व्यवस्थित त्याचा आकार आलेला आहे. आणि हा एक्स्ट्राचा क्रॉसपट्टीचा भाग आहे तो आपण कट करून टाकायचा. ज्यावेळेस आपण ब्लाऊज व्यवस्थित कटिंग करतो, तो ब्लाऊज जर अस्तरचा असेल तर अस्तर जसं कट केले त्याच पद्धतीने ब्लाऊजवरती सुद्धा व्यवस्थित तो पसरवून कट करायचा आहे. जर खाली वर किंवा थोडासा मागे पुढे झाला तर पूर्ण ब्लाऊज चुकू शकतो फ्रेंड्स. तर ह्या गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्या. आणि आता जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करून घेते. खालच्या साईडने बघा व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे आणि वरून पाहिलं तरीही एकदम मस्त लुक आला आहे. खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही एक स्ट्रेट वरून दाबटीप दिली तरी चालेल, बट मला तसं आवडत नाही त्यामुळे मी देत नाही. तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. आता इथं तुम्ही बघू शकता फ्रेंड्स की दोन्ही पार्ट मी व्यवस्थित शिलाई करून घेतलेले आहेत. आणि इथं तुम्ही बघा की जे आपण पार्ट शिलाई करून घेतलेले आहेत ते करेक्ट एका लाईनमध्ये आलेले आहेत. तर मी तुम्हाला जवळून पूर्ण माहिती सांगते. पहिल्यांदा आपण हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकूया. आणि किती छाती असल्यानंतर किती मापे घ्यायची ते सगळं काही सविस्तर चार्ट मी तुमच्याबरोबर पहिला शेअर केलेला आहे. तर तोही व्हिडिओ नक्की पहा. काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.